रोहित साळुंके तर आज वेटर बनला होता भाऊ. आम्ही निघलो होतो घोटीहून बोरी गावाकडे जाण्यासाठी. खरी मजा तर तेव्हा सुरू झाली. आम्ही 3 वेळेस रस्ता चुकलो. शेवट 4थ्या वेळेस रस्ता चुकायच्या ऐवजी पहिले पेटपूजा करून घेऊ म्हटलं, जे व्हायचं ते होऊन जाऊ द्या. सगळे जेवायला असे भेटले होते तसे 2 महिन्यापासून काहीच खाल्लेलं नाहीये. मग शेवटी मलाच केव आली म्हणून मग मीच उठलो. सर्वांना मी माझ्या हाताने जेव खाऊ घातलं. तेव्हा मला जसं बरं वाटलं. ही जी टीम होती 4-5 जणांची, तर मेन्शन हे वेगळे का बसलेत. तो विषय असा आहे भाऊ, हे आहेत VIP म्हणून नो पॅशन. भाऊ तर एवढे खतरनाक भेटले होते. भाऊ म्हणजे तुम्ही पुढे चला, मी डायरेक्ट प्लेट साफ करूनच बाहेर येईल. मग काउंटरला आलो. काउंटरला प्रसादाचा कार्यक्रम सुरूच होता. तर लगेच प्रसाद घेऊन घेतला. मग डायरेक्ट एकदाचा गमचा बांधून घेतला. म्हटलं काय आहे ते चायला होऊनच जाऊन द्या. मग सगळं झाल्यानंतर सर्वांना मी लिंबू पाणी पाजलं. इथे थंडीच एवढी होती की कुठेही शेकोटी दिसली की सगळी टीम त्या शेकोटीपाशी जायची. रूमवर आलो. नंतर हे सगळं एवढं येड्यावानी करत होते तर मला त्यांच्या शक झाला. म्हटलं यार, मी त्याला लिंबू पाणी पाजलं आणि हे असं काय करताय नेमकं. मग वापस त्या काकाकडे गेलो. म्हटलं काका, खरं खरं सांगा तुम्ही यांना काय पाजलं, कारण की हे एवढं येड्यावानी करताय. हे आजूबाजूच्या लोकांनाही झोपू देत नाही आणि तेही झोपत नाहीये. तुमच्या भावाने केली मग स्पेशल रूम. म्हटलं भाऊ, खर्च झाला, चालन, चर्चा नाही झाली पाहिजे. सध्या तर वातावरण शांत आहे. तर तुम्ही लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर करा. तर मी बघतो पुढचं काय ते.